बँकेतून रोकड घेऊन बाहेर निघणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्याची घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मध्ये घडली आहे। राजेश वाधवा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे। चोरट्यांनी या व्यापाऱ्याच्या हातातली 2.5 लाखांची रक्कम लंपास केली आहे। हा सारा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। बाईकवर बसत असताना मागून एका युवकानं राजेश यांना वस्तू खाली पडल्याचं सांगितलं, त्यामुळे ती वाधवा यांच्या हातातली पैशांची बॅग खेचली आणि बाईकवरून पसार झाले। या प्रकरणी 4 अज्ञात इसमांविरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण बघू शकतो ही सीसीटीव्ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। कशा पद्धतीनं ही चोरी केलेली आहे। जवळपास 2.5 लाखांची रोकड या बॅग मध्ये होती। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधली ही घटना आहे। सीसीटीव्ही मध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत। 4 लोकांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। एका व्यापाऱ्याला उल्हासनगर मधल्या एका व्यापाऱ्याला लुटल्याची ही घटना आपण बघतोय सीसीटीव्ही मध्ये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।